तुम्हाला मी काही व्याख्या शिकवते बघा. आईस्क्रीम द्या झाली काय? बघा हे येतं तुम्हाला, कारण आपण लहानपणी शिकलोय ना, असलं जोडाक्षर येतं ना. काय माहिती आता. हे बघा, हे संयुक्त व्यंजन आहे. संयुक्त म्हणजे किती असणार? दोघं. तिघं बी चालतील इथं, काही प्रॉब्लेम नाही. दोघं चालतील, तिघं चालतील, चौघं चालतील, 5 जण चालतील, किती बी चालतील, काही इश्यू नाही. फक्त फरक एवढाच आहे, इथं स्वर येणार नाही. स्वर येणार नाही. आता बघा, मी क्ष लिहिला, हलंत. कोणता? हलंत. बरोबर. आता याची फोड तुम्ही काय करणार? क अधिक क्ष. मी ज्ञ लिहिला, हलंत. याची फोड काय करणार? द अधिक न अधिक य. म्हणजे ज्या व्यंजनामध्ये 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनच एकत्र येतात. सिंपल व्याख्या आहे. ज्या व्यंजनाबरोबर कोणताही घेऊ शकता, हेच घ्यावं असं काही नाही. आता समजा तुम्हाला हा घेऊ वाटला, प, चालेल ना, काय प्रॉब्लेम आहे, घ्या क अधिक प, काय अडचण नाही, कोणताही घेऊ शकता. ज्या व्यंजनात 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनच एकत्र येतात, याला म्हणायचं संयुक्त व्यंजन. आणि हे व्यंजन संयुक्त व्यंजन असल्यामुळे ते हलंतच येणार, तिथं स्वर येणार नाही. बरोबर. जोडाक्षर याच्या पुढची स्टेप. आता हा क्ष पूर्ण, क अधिक श अधिक अ. पुढची स्टेप म्हणजे ज्या अक्षरात किमान 2 व्यंजन आधी एकत्र येतात, किमान 2, आणि नंतर काय मिसळतो? स्वर. हे झालंच पाहिजे, किमान 2 व्यंजन प्लस स्वर, त्याला म्हणायचं जोडाक्षर. हा, किमान 2 पाहिजे, 3 चालेल, 4 चालेल, 5 चालेल, काय अडचण नाही, किमान 2. बरोबर. आता समजा ज्ञ आहे, मी पूर्ण लिहिलाय ज्ञ, तर काय येईल? द अधिक न अधिक य अधिक अ. किमान 2 व्यंजन प्लस स्वर, 2 पेक्षा अधिक काही चालतील, काही अडचण नाही. समजा आता प पण लिहायचं आहे पूर्ण, क अधिक प अधिक अ. म्हणजे ज्या अक्षरात किमान 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजन प्रथम एकत्र येतात, शेवटी स्वर मिसळतो, याला म्हणायचं जोडाक्षर. म्हणजे संयुक्त व्यंजन प्लस स्वर. संयुक्त व्यंजन प्लस स्वर केलं की काय तयार होईल? जोडाक्षर. व्याख्या पण येतात याच्या पेपरला. म्हणजे ज्या व्यंजनात किमान 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनच एकत्र येतात, याला म्हणा संयुक्त व्यंजन. आणि 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळतो, याला म्हणा जोडाक्षर. कळते? हे येतं पेपरला, उगाच शिकवत नाही तुम्हाला. आणि ह्याच्यात पण येतं, जे शब्दाची वर्णरचना आपण करतो, असा एखादा शब्द देतात, श्रीकृष्ण जन्माष्टमी, या शब्दात असलेल्या जोडाक्षरांची संख्या किती, हे क्लिअर असेल की तिथं जोडाक्षर ओळखता येतं. कारण बऱ्याच वेळा मुलांचं कन्फ्युजन कुठं होतं, आता क्रू आहे, हे जोडाक्षर नाहीये. का नाही? कारण क्रू मध्ये काय एकत्र येणार? क अधिक रू आहे ना, तो हे दिसायला जोड आहे, पण ते जोडाक्षर नाही. का नाही? कारण इथं 2 व्यंजन आले का? जोडाक्षराची व्याख्या काय? किमान प्लस स्वर. कुठं आले 2 व्यंजन? नाही, म्हणजे हे पूर्ण अक्षर आहे, ते जोडाक्षर नाही. म्हणजे ते फसवते आपल्याला, ते दिसायला जोड दिसतं, पण ते जोड नाही. दिसते तसं, आणि क्ष जोड दिसत नाही,
पण ते जोड आहे की. हे दिसते का जोड? हे जोड आहे का? हे दिसायला जोड नाही, पण ते जोडाक्षर आहे. म्हणून हे शिकवत आहे एवढं. तिचं काम आहे तुम्हाला पुढं. त्यामुळे हे क्लिअर कट डोक्यात ठेवायचं. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजनच एकत्र आली, संयुक्त व्यंजन. 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यंजने येऊन प्लस स्वर आला, जोडाक्षर. म्हणजे संयुक्त व्यंजन प्लस स्वर आला की जोडाक्षर तयार होणार. बरोबर आहे. आता हे व्यंजनाचं द्वित्त कुणाला म्हणायचं हे सोपं आहे. याच्यातच अर्थ आहे. द्वित्त म्हणजे डबल. द्वित्त म्हणजे काय? डबल. एकच व्यंजन पुन्हा येतं, एकच. आता समजा न आहे, हेच पुन्हा आलं, न अधिक न. समजा क आहे, हेच पुन्हा आलं, क अधिक क. सिंपल. एकच व्यंजन पुन्हा जोडलं जात असेल तर त्याला म्हणायचं व्यंजनाचं द्वित्त. एकच व्यंजन डबल. द्वित्त म्हणजे डबल, दुसरं काय. बरोबर आहे. सोपं आहे की नाही? एकच व्यंजन डबल आलंय ना रे, त्याच्यात काय एवढं. क अधिक क डबल क, प अधिक प डबल प, न अधिक न डबल न असलं. मग आता मला सांगा, हे व्यंजनाचे द्वित्त संयुक्त व्यंजन आहेत का नाही? बोला. असं जर तुम्हाला विधान आलं पेपरला, सर्व सर्व व्यंजनाचे द्वित्त संयुक्त व्यंजन असतात. सर्व व्यंजनाचे द्वित्त संयुक्त व्यंजन असतात. आहे का नाही? हे संयुक्त व्यंजन आहे का नाही? बोला. आहे. हा. कारण भलेही ह्याला वेगळं करण्याचं कारण काय आहे? त्याला एक खास वैशिष्ट्य आहे. एकच डबल आले, पण हे संयुक्त आहे ना. कारण संयुक्त व्यंजनाची व्याख्या काय? किमान आलंय ना. म्हणजे सर्वच व्यंजनाचे द्वित्त संयुक्त व्यंजन असतात. पण सर्वच संयुक्त व्यंजनाचे द्वित्त असतील का? नाही, कारण तिथं वेगवेगळे पण येतील ना. हे सर्व संयुक्त व्यंजन आहेत, पण सर्वच संयुक्त व्यंजनाचे द्वित्त असत नाही. असलंच येतं ना पेपरला. मग वेगळं काय येते? म्हणजे तुमची संकल्पना क्लिअर असली की तिथलं बरोबर कळते. काही टेन्शन घ्यायचं नाही. त्यासाठी मी ओरडून तुम्हाला सांगते, किमान 2 व्यंजन चला संयुक्त व्यंजन. किमान 2, 3, 4 किती बी चालेल. किमान 2 व्यंजन एकत्र येऊन शेवटी स्वर आला की काय झालं? जोडाक्षर. आणि एकच व्यंजन डबल आलं तर काय झालं व्यंजनाचं? द्वित्त. आणि मग हे डबल व्यंजन आहेत म्हणून हे संयुक्त व्यंजन सुद्धा आहेच. फक्त वेगळं करण्याचं कारण एकच डबल आले म्हणून त्याला जरा खास लक्षण आहे, म्हणून त्याला वेगळं केलंय. बाकी काही कारण नाही. तेही संयुक्त व्यंजनच आहेत. बरोबर आहे. कळलंय? अडचण नाही पर्यंत. आता जरा आपण मागे येऊ. इथे आलो. एक शब्द मी लिहिते, लक्ष द्या. आता हे समजून घ्या, बाकी तुम्हाला पाहायचंच आहे ते. हा शब्द आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी, है ना. आता इथली वर्णरचना बाजूला करायची आहे. म्हणजे काय करायचंय आपल्याला? फोड करायची आहे. व्यंजन कोणतं, स्वर कोणतं, एक एक अक्षर घेऊन करूया. आणि एक एक अक्षर, किती मोठा शब्द असू दे, काय फरक पडतो, एक एक अक्षर घेऊन करू. आधी आपण श्रीची फोड करू. श्री मध्ये काय काय व्यंजन आणि स्वर आलाय, है ना. काय आलंय श्री मध्ये? श आलाय. र फोडलेला आहे म्हणजे हा र आहे. मग हा श आणि हा श एकच आहे. मग अशी लिहिलं होतं ना अश्व मध्ये, ही एकच होय. हा, याला फक्त इथं र फोडलंय आणि तो श्र झालाय. बरोबर आहे. श अधिक र अधिक काय रे? ही दीर्घ वेलांटी म्हणजे ई आहे. दीर्घ ई जे आहे ते लिहा. रस्व असेल रस्व, दीर्घ असेल दीर्घ.
दीर्घई आहे, झाला श्री, झाला. पुढं क्रू कडे जाऊ, सकारा क्रू, क अधिक रो. पुढं जाऊ आपण श्न कडे, करा. अर्धाश, अर्धाश आहे ना, अधिक अर्धा न, आणि पूर्ण न असल्यामुळे कोणता स्वर आहे त्यात? अधिक. हा श्न झाला. जची करा, ज पूर्ण आहे म्हणजे अर्धा ज अधिक अ आहे. हा नमा करा, नमा. अर्ध न आहे, अर्ध म आणि आ आहे ना, मा असल्यामुळे कोणता स्वर आहे? आ. म्हणजे अर्ध न आहे, अर्धा म आहे आणि आ स्वर. ष्ट करा, ष्ट. अर्ध श आहे, अर्धा ट आहे, पूर्ण ट असल्यामुळे कोणता स्वर आहे त्यात? अ. मी करा, मी. अर्धा म अधिक कोणती वेलांटी आहे? दुसरी म्हणून दीर्घई. काय काय केलंय असलं? सोपं आहे की, काय अवघड आहे? व्यंजन बाजूला काढले, स्वर बाजूला काढले, बाकी काय झेंडा लावला नाही आपण, बरोबर. आता परीक्षेत यावर तुम्हाला काय येतं बघा. श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दाची योग्य वर्णरचना पुढील पैकी कोणती? मग खाली 4 पर्यायात वर्णरचना दिल्या जातील, म्हणजे हे दिलं जाईल. मग तिथं जरा केअरफुली पाहायचं, प्रत्येक व्यंजन हलंत पाहिजे, कारण स्वर बाजूला काढतोय ना. स्वर ऱ्हस्व आहे का दीर्घ चेक करा. समजा इथं दीर्घऐवजी ऱ्हस्व दिलं तर चुकलं ना, ते व्यवस्थित चेक करा. म्हणजे आपला तर डोळ्याचा खेळ आहे आपल्या सगळ्या तिथं, है ना. तुम्हाला चेक करावं लागेल व्यवस्थित. काय चुका करणार आहेत किंवा एखादा स्वरच गायब केलेला असेल ते तुमच्या लक्षात आलं, दुसरं काय, काहीच नाही. किंवा असं येईल, श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दात असलेल्या एकूण वर्णांची संख्या किती? एकूण वर्ण मोजायची किती आहे? सगळं वर्ण म्हणलं की व्यंजन आलं, स्वर आलं, सगळं आलं. मोजा बरं. किती? मोजा की, सगळे वर्ण मोजा किती झाले? पूर्ण वर्ण म्हणजे सर्व व्यंजन, सर्व स्वर. हा, हे किती आणि 6 कोणत्या हिशोबाने होत? वा 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 वा. हे तर चुकायचं नाही, हे परीक्षेत नाही झालं पाहिजे. आपल्याला विचारलंय एकूण वर्ण. वर्ण म्हणले की सगळं चालन त्याच्यात, स्वर आले. हा, जर तुम्हाला म्हटले एकूण स्वर सांगा तर स्वर सांगा, एकूण व्यंजन सांगा तर व्यंजन सांगा, हा ना. आता एकूण वर्ण आहेत 18, बरोबर. अजून काय प्रश्न येतो? श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दात असलेल्या जोडाक्षरांची संख्या किती? बोला. आता शिकवलंय मी जोडाक्षर, बोला. 4 आहे. जोडाक्षराची व्याख्या काय? किमान 2 व्यंजन प्लस स्वर. बघा बरं कुठं कुठं आहे 2 व्यंजन प्लस स्वर, बघा. श्री सुटत असेल, श्री. हा, 3 आलंय म्हणजे श्री सुटालय. हा, बघ बरं मला कसं कळलं. 4 आहेत, 5 नाहीत? 5 नाही, हा 4च आहेत, बरोबर. एक श्री, दुसरा श्न, तिसरा मा आणि चौथा ष्ट. ते क्रू दिसायला आहे जोड, पण ते जोडाक्षर नाही. चला, असलाच प्रश्न येणार, याच्या बाहेर अजून तर काही आलं नाही. आणि समजा आलंच तर काय येऊ शकतं मी तुम्हाला सांगते. काय येऊ शकतं? श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दात असलेल्या स्पर्श व्यंजनांची संख्या किती? सूक्ष्म असलं, दुसरं काहीच येणार नाही. हायच काय त्याच्यात येण्यासारखं? कठोर व्यंजनांची संख्या किती? मृदू व्यंजनांची संख्या किती? लईच विचारू वाटलं तर, पण तेवढं खोलात अजून आलेला नाही. एवढ्याच आले. शब्दाची योग्य वर्णरचना कोणती?
एकूण वर्ण किती आणि जोडाक्षरांची संख्या किती. आतापर्यंत 3च प्रश्न आलेत आतापर्यंतच्या कालावधीत आणि तेवढंच येते इथून पुढे. पण आलंच चुकून बाबा एखादं भेटलंच वेगळ्या डोक्याचं तर ते थोडस मध्ये घुसल. स्पर्श व्यंजनी किती पाहायचं, क पासून म पर्यंत कोणकोणते आहेत लिहायचं. आलंच तर त्याच्यातही काही अवघड नाही, त्याच्या बाहेर काही प्रश्न येत नाही, है ना. आता समजा हा शब्द आहे वृक्ष. सांगा बरं रे फोड. व अधिक रू वृ. क्षची फोड क अधिक क्ष अधिक अ. वृक्ष किती जोडाक्षर आहे? एकच आहे ना, का नाही? आहे ना एक. क्ष रू काय जोडाक्षर नाही, ते दिसतंय पण ते जोडाक्षर नाहीये. तसा हा पण येतो ज्ञान. द अधिक न अधिक य अधिक आ अधिक न अधिक अ. किती जोडाक्षर? एकच आहे ना, ज्ञा. एवढं आलंय ना त्याच्यात. 2 व्यंजन प्लस वर 3 आले इथं तर चालेल. म्हणजे हे दिसत नाही पण ते जोडाक्षर आहे. त्यामुळे ते मुद्दाम लिहिले श आणि ज्ञाचे शब्द मी. कारण घाई घाईत काय होतं परीक्षेत, घाई अजिबात घाई करू नका आणि लई कासवाच्या गतीने जाऊ नका. पण प्रॉपर प्रश्न वाचा आणि मगच उत्तर लिहा. ते अवघड काहीच नाही, तुम्हाला येतं. त्या घाई घाईत मग चुका होत्या मग बाहेर आल्यावर कळतं अर असं होतं होय. मग काय फायदा आहे तसं म्हणून, कारण ते पेपर तर निघून गेलेला असतो आणि आपली एक चांगली संधी निघून जाते. त्यामुळं थोडस लक्ष द्यायचं तिथं. आता शब्द बघून घ्यायचा आहेत बघा. कृष्ण क अधिक रू श अधिक ना अधिक अश्न. तुम्हाला दिसतंय ना हे? हा, धृतराष्ट्र आलेला आहे पेपरला. हा काय? ध अधिक रू ध्रुव, त अधिक त, र अधिक रा, स्ट्र. स्ट्र जसं येईल तसं श अधिक ट अधिक र अधिक अ. स्ट्र किती जोडाक्षर आहे? धृतराष्ट्र शब्दात किती जोडाक्षर आहेत? एकच आहे ना, स्ट्र एकच आहे, दुसरं जोडाक्षर नाही. चक्रपाणी किती जोडाक्षर? एकच. कोणता? क्र. बरोबर. ड्रायव्हर 2 आले, ड्रा आणि व. बरोबर आहे. शिल्पकार एकच. प्रावीण्य 2 आहे, प्राणी. आणि शब्दही बघून घ्या, शुद्ध शब्दात येतो. प्रावीण्य शब्द सरासरी काय करतात, हे पहिली वेलांटी काढतात बरेच जण, असं लिहितात. शुद्ध शब्दात येतो. विची वेलांटी कशी पाहिजे? दुसरी. भक्ष किती जोडाक्षरा? एकच. क्ष. कार्त्स्न्य त्याला नीट वाचा, तुम्ही वाचा वाचा. हा रेफ विताय तर र कुठे येणार? इथं वाचणार ना. कार सन्य आहे ते कार्त्स्न्य. हा किती जोडाक्षर? एकच आहे ना. भलेही त्याच्यात लय मोठे आले असतील पण एकच होय ना, ते तेवढं मिळून एक आहे. बरोबर. चला याच्या बाहेरला काही येत नाही पेपरला, काही लोड घ्यायचा नाही. संपलं वर्ण विचार, खतम. ऐक नाही सोपा टॉपिक, तुम्हालाच माहित कसला सोपा. पण आहे संधीपर्यंत थोडं किचकट आहेच, त्याला काही पर्याय नाही, ते तुम्हाला करावं लागेल. मी माझ्या जेवढ्या सोप्या भाषेत करून सांगता येते तेवढ्या सांगते, तेही माझ्या बोली भाषेत. येऊन पुण्याची भाषा काही वापरत नाही. येत नाही मला असं नाही, येते, पण मी मुद्दाम माझा स्टोन ठेवलेला आहे शिकवण्यात. ते बसते जरा लवकर. काही काही पोरं तर म्हणतात मॅडम ते वाक्य आलं जशाल तसे तुम्ही आठवता. अरे पण मी आठवून काय फायदा आहे?
वाक्य. पण हे फॅक्ट आहे. हे फॅक्ट आहे. म्हणजे भरपूर ऑनलाईनचे पोरं सुद्धा. आणि ते खरं आहे. म्हणजे आठवतं, पण ते आठवलंय पाहिजे. कारण तिथं झेंडा लावायचा आपल्याला. आउट ऑफ घ्यायचेच. त्याला काही एक्सक्यूज नाही. कारण मी जेवढं शिकवलंय, आता तुम्ही वर्णविचारावरचे प्रश्न बघा तुम्हाला येतात की नाही. सगळे येणार. तुम्ही न रिव्हिजन करता बघा येणार की नाही. येणार. रिव्हिजन करा. म्हणजे करू नका असं नाही. रिव्हिजन करावं लागेल.